नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 8 जानेवारी 2024 करण्याचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. शोभन नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. हेमंत ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र अनुराधा आहे. योग गंडा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कैतिल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:54 ते 3:15 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 पर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:30 ते 9:51 आणि यमगंड काळ दुपारी 11:12 ते 12:33 पर्यंतचा असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शुक्राबरोबर युती योग करणार आहे. शनी बरोबर केंद्र योग करणार आहे. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी बुध आणि नेपच्यूनचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणारा शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्या लाभत असणारा शनी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. भाग्यातला बुध आणि व्ययातला नेपच्यून हे परस्पर केंद्र योग करणार आहे. दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी काही इझी मनी तुम्हाला मिळू शकेल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जर तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये सक्रिय असाल तर तुमच्या प्रतिमेला धक्का लागण्यासारखे काही प्रसंग निर्माण होऊ शकतील. त्या संदर्भात सतर्क राहणं गरजेचं राहील. कागदोपत्री व्यवहार करताना काळजी घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्या दशमात असणारा नेपच्यून शनी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तुमच्या अष्टमात असणारा बुध आणि व्ययात असणारा नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार वरील नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. मात्र तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातला थोडा स्ट्रेस जाणवेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्या भाग्यात असणारा शनी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. सप्तमातला बुध आणि दशमातला नेपच्यून हे परस्पर केंद्र योग करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्य संदर्भातले काही त्रास डोक्यावर पडू शकतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या दिवशी आर्थिक व्यवहार करू नका. तुमच्या अंदाज साफ सुटतील. त्याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये थोडंसं विवाहित असेल तर वैवाहिक नातेसंबंध बिघडण्याची शक्यता आहे. वैचारिक मतभेद दिसून येतील. गैरसमजाचा भाग मोठा असेल. या संदर्भात काळजी घेणं आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्या अष्टमात असणारा शनी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. षष्ठातला बुध आणि भाग्यातला नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार. दिवस अतिशय महत्वपूर्ण आणि शुभदायी असणार आहे. खास करून भाग्याची साथ आजच्या दिवशी तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमधील नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जर नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आजचा दिवस उत्तम असाच दिसून येईल. त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा मिळतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोक्यावर काढू शकतील. जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी कागदोपत्री व्यवहारापासून थोडंसं काळजी घेणं आवश्यक राहील. दिवस मात्र आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं प्रमाण आहे. इथेच असणारा शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्या सप्तमात असणारा
नेप्च्यून बरोबर हा चंद्र केंद्र सुद्धा करणार. त्याचप्रमाणे तुमच्या भाग्यातल्या बुधाबरोबर तुमच्या पंचमातल्या बुधाबरोबर भाग्यातला नेप्च्यून हा केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. मात्र वैवाहिक मित्रांबरोबर काही प्रमाणात मतभेद राहतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता जास्त राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये मोठे ट्रेड करू नका. तुमचे अंदाज चुकतील. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शुक्राबरोबर हा चंद्र युती करणार आहे. तुमच्या षष्ठात असणारा शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. चतुर्थातला बुध आणि सप्तमातलं नेप्च्यून हे परस्पर केंद्र करणार आहे. आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील, मात्र महत्त्वपूर्ण कामं तुमची पूर्ण होताना दिसेल. तुमच्या मित्र परिवाराकडून तुम्हाला चांगल्या प्रकारची साथ संगत मिळू शकेल. त्याच्याकडून काही चांगले प्रकाश किंवा चांगले सल्ले सुद्धा मिळतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या घरातल्या अशा व्यक्ती की ज्या तुमच्या वयाने कमी असेल, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. थोडेफार घरातल्या व्यक्तींबरोबर मतभेद होऊ शकतील. काळजी घ्या. एकंदरीत दिवस मात्र आजचा तुमचा थोडासा बिझी डे असेल, मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्या पंचमात असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. तृतीयातला बुध आणि षष्ठातला नेप्च्यून हे परस्पर केंद्र योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील. भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल, त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तुम्हाला आर्थिक आवक सुद्धा चांगली राहील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. विवाहित असताना जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे छोट्या-मोठ्या प्रमाणात मतभेदांना सामोरं जावं लागेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकतील. त्यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्येच चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असताना शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्या चतुर्थात असणारा शनीबरोबर आणि चंद्र केंद्र योग करणार. त्याचप्रमाणे तुमच्या द्वितीयातला बुध आणि पंचमातला नेप्च्यून हे परस्पर केंद्र योग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहिला. आजचा दिवस भाग्यशाली राहील, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती कामं अगदी विनासायास पूर्ण होताना दिसेल. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आर्थिक व्यवहाराकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. थोडंसं चौकस राहणं गरजेचं राहील. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनु राशीच्या व्यय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शुक्राबरोबर हा चंद्र युती असणार आहे. तुमच्या तृतीय असणारा शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार. त्याचमुळे तुमच्याच राशीतला बुध आणि चतुर्थातला नेप्च्यून हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजचा दिवस थोडंसं धावपळीचं राहील, धकाधकीचं राहील. महत्त्वपूर्ण काम करण्याकडे तुला तंत्र काम पूर्णपणे कठीण बसेल. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं उलटवू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये विवाहित असेल तर वैवाहिक विचारावरचे नातेसंबंध थोड्या फार प्रमाणात ताणले जातील. मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. एकंदरीत आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शुक्राबरोबर हा चंद्र द्वितीय होणार आहे. तुमच्या द्वितीयात असणारा शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. व्ययातला बुध आणि तृतीयातला नेप्च्यून हे परस्पर केंद्र करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभप्रदाय असा असणारा आर्थिक लाभ आजच्या दिवशी चांगल्या प्रकारे मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. मित्र परिवाराबरोबर भेटीगाठी होणं, त्यांच्याकडून काही चांगले सल्ले मिळणं, अशा प्रकारच्या अनुभव आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात येऊ शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास लोकं वर काढू शकतील. तसंच कागदोपत्री व्यवहार या संदर्भात काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या चतुर्थ स्थानाच्या कुंभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. 3व्या स्थानात शुक्राबरोबर हा चंद्र युती होणार आहे. तुमच्याच राशीत असणारा शनीबरोबर हा चंद्र केंद्र सुद्धा करणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या लाभातला बुध आणि द्वितीयातला नेप्च्यून हे परस्पर केंद्र करणार आहे. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरतील. सहकर्मीकडून चांगल्या प्रकारची साथ संगत तुम्हाला मिळू शकेल. वरिष्ठांकडून कौतुकाचे ताप सुद्धा मिळू शकेल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आर्थिक व्यवहाराकडे लक्ष देणं किंवा त्या संदर्भात चौकस राहणं गरजेचं राहील. आर्थिक व्यवहारामध्ये फसण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. बऱ्याच प्रमाणात राहील. काळजी घ्या.
यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थान चंद्राचा भ्रमण आहे. तेच असणारा शुक्राबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे. तुमच्या वेळात शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या दशमातला बुध आणि तुमच्याच राशीतला नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार. आजचा दिवस मात्र तुमच्याकडे शुभ फळ करेल. नशिबाची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण गोष्टी करण्याकडे तुमच्याला अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. काही उत्तम इंट्युशन सुद्धा येऊ शकतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या कागदोपत्री व्यवहारापासून काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जुळत्या नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. तुमच्या दोघांमध्ये असमंजसाचं वातावरण तयार होईल. काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 8 जानेवारी 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा आढावा कशाप्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.